नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटासा पण खूप महत्वाचा भाग शिकणार आहोत, तो म्हणजे इंडक्टर. चला तर मग इंडक्टरला आपण अगदी लहान मुलालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुमच्याकडे एक पाण्याची पाईप आहे. तुम्ही नळ एकदम पूर्ण उघडला तर पाणी लगेच जोरात बाहेर येतं का? नाही, ते हळूहळू येतं. आधी थोडं, मग जास्त. अगदी हाच काम इंडक्टर विजेमध्ये करतो. आता प्रश्न येतो, इंडक्टर म्हणजे नेमकं काय? इंडक्टर म्हणजे एक तांब्याची तार जी गोल गोल फिरवून गुंडाळलेली असते. ही तार जरा जाड असते आणि ती स्प्रिंग सारखी दिसते. आता एका खूप महत्वाचं, इंडक्टरच्या मुख्य काम काय असतं? इंडक्टर काम आहे वीज लगेच वाढू न देणं आणि वीज अचानक बंद होऊ न देणं. सोप्या शब्दात सांगायचं तर इंडक्टर वीजाला हळू जासंग आहे. अजून एक सोपं उदाहरण बघूया. समजा तुम्ही सायकल वेगात चालवत आहात आणि तुम्ही लगेच ब्रेक मारला तर सायकल लगेच थांबते का? नाही, ती थोडी पुढे जाते आणि मग हळूहळू थांबते. अगदी तसंच इंडक्टर करंटला लगेच थांबू देत नाही. तो म्हणतो, थांब. आता बघूया इंडक्टर कुठे वापरतात. इंडक्टर आपण रोज वापरतो पण आपल्याला ते कळतच नाही. मोबाईल चार्जरमध्ये, टीव्हीमध्ये, फ्रीजमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये, इन्व्हर्टरमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि जवळजवळ सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये इंडक्टर असतो. आता अजून एक खूप महत्वाची गोष्ट, इंडक्टर वीज साठवतो सुद्धा. तो वीज मॅग्नेटिक फील्डमध्ये साठवतो आणि गरज पडली की ती वीज परत सोडतो सुद्धा. जसं आपण बँकेत पैसे ठेवतो आणि गरजच्या वेळी काढतो, अगदी तसंच काम इंडक्टर करतो. चला आता थोडक्यात सगळं समजून घेऊया. इंडक्टर म्हणजे तांब्याची गुंडाळलेली तार, जो विजेला लगेच वाढू देत नाही, जो विजेला लगेच थांबू देत नाही आणि जो वीज साठवतो. म्हणूनच मित्रांनो, इंडक्टर हा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक जगात खूप महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओमध्ये आपण कॅपॅसिटर अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत.